महत्त्वाच्या बातमीकडे। पवारांच्या राजकीय आयुष्यामध्ये शपथेला नाही तर खंजिराला महत्त्व आहे अशा शब्दांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे। शरद पवारांचा शपथनामा म्हणजे फसवणूक असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। शरद पवारांनी धोका दिलेल्या घटनाक्रमांचा दाखला देत बावनकुळेंनी पवारांवर निशाणा साधलाय। नेमकं त्यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शपथनामा नावाने लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला। जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे। खरंच शरद पवार आणि शपथेचा काहीही संबंध आहे का? महाराष्ट्रातल्या या शपथेला प्रमाणापेक्षा अधिक महत्त्व आहे। शरद पवार यांच्या राजकीय आयुष्यामध्ये शपथेला नाही तर खंजिराला महत्त्व आहे अशी टीका त्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर 1978 मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून वसंतदादांचं सरकार त्यांनी पाडलं। 1980 मध्ये 40 आमदारांसह बंडखोरी केलेली आहे। त्याचबरोबर 1988 मध्ये आणि 99 मध्ये सुद्धा त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत बंडखोरी केलेली आहे। 2019 मध्ये अजितदादांना त्यांनी शब्द दिला आणि फिरवला। 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली। खरंच सांगा शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावर टीका केलेली आहे।